केंद्र सरकारने साखरेच्या कोट्यात कपात केल्याने आणि ऊस उत्पादनाबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने बाजारात साखर आणि गुळाचे दर वाढलेत। गुळाचे दर प्रति किलो 55 ते 65 रुपयांपर्यंत पोहोचलेत। शक्कर के भाव बढ़ गए, गुड़ के भाव बढ़ गए, अभी 5-5, 6-6 रुपए किलो बढ़ गए। तो कस्टमर जो 1 किलो लेता था अभी वो पाव किलो, आधा किलो, उसमें भी तकलीफ होती है। हमको भी कस्टमर को बताने में तकलीफ होती है, उनका भी बोलना सही है। एक साथ में 1-2 रुपए किलो ठीक है, 5-5, 6-6 रुपए किलो बढ़ेंगे तो उनको भी तकलीफ होती है। हमारी भी लागत बढ़ गई है, ऐसा हो रहा है, बहुत तकलीफ हो रही है अभी। महागाईमुळे ग्राहक आवश्यक तेवढीच खरेदी करत असल्याचं चित्र आहे। याचा परिणाम किराणा दुकानांच्या विक्रीवरही होत असून व्यापाऱ्यांनीही चिंता व्यक्त केली आहे। हे आमच्याकडे शासनाने इतली महागाई केलेली आहे, आमच्याकडे कस्टमर येणारे ते आता कमी झालेले आहे। साखर 50 रुपये किलो झाली, तेल जास्त वाढून गेलं, डाळा साडा वाढून गेल्या। जे गर्दी राहायची आता ती गर्दी नाही होत आमच्याकडे। आमच्या धंद्यावर भरपूर हे झालेलं आहे। आता काय शासनाला आमचं यही निवेदन आहे की थोडं कमी करा। ऊस उत्पादन आणि पुरवठा सुरळीत झाला नाही तर आगामी काळात साखर आणि गुळाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। प्रतिनिधी नितीन चव्हाण, आपला नाशिक।